नक्कीच नक्कीच आज सुटलेला असेल, कारण की महायुतीमध्ये आता संपूर्णतः आपण एकच आहोत, एकत्रित आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि मुख्यमंत्री देखील आपल्या पत्रकार परिषदेमधून हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत की आम्ही एकत्र आहोत, आम्ही कोणत्याही प्रकारे वेगवेगळे नाही आहोत, एकाच ठिकाणी आम्ही आता महायुतीमध्ये या सरकारमध्ये स्थापन करणार आहोत। त्यामुळे सध्या जर आपण विचार केला एकूण तर थोडाच वेळ ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि इथे आपण जर पाहिलं तर समोर एकनाथ शिंदे या ठिकाणी बसणार आहेत आणि इथेच ही पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे। त्यामुळे अगदी थोड्याच वेळात अगदी 5 ते 10 मिनिट आपल्याला वाट बघावी लागेल। शिवसेनेचे काही नेते देखील या ठिकाणी बसले आहेत, रवींद्र फाटक सर आहेत, त्याबरोबर प्रताप सरनाईक सर आहेत, हे सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत, प्रभाकर काळे सर आहेत आणि दादा भुसे मागे बसलेले आहेत। आता हे सर्व नेते जे आहेत ते सध्या हे मुख्यमंत्र्यांच्या घरी म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी सध्या थांबलेले आहेत आणि या सगळ्यांची सल्लामसलत करून या सर्वांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे या काही दिवसांपूर्वी या सगळ्यांनी एक आपल्याला माहिती आहे हे दिली। सर काय महायुती म्हणून काय आहे? आम्हाला काय माहित असतं तर आम्ही इकडे कशाला आलो? साहेब येतील आणि आपलं जे मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त करतील। पण काही सल्लामसलत झाली असेल किंवा काही बोलणं झालं असेल? नाही, आता ते बोलतील तुमच्या समोर। पण एकत्रित म्हणजे सरकारमध्ये राहणार कशा प्रकारे निर्णय असेल? तुमच्या समोर ते बोलतील। आपण फक्त प्रताप सरनाईक होते हे बोलत। दादा सर काय सांगाल, काय बोलतील? उत्सुकता आहे सगळ्यांना, तुम्हाला देखील असेल? आम्हालाही उत्सुकता आहे। पण तुमच्याशी सल्लामसलत करून काही निर्णय घेतले गेले? मला वाटतं की आता काही क्षणामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय आपल्याशी संवाद साधतील, महाराष्ट्राशी संवाद साधतील। मुख्यमंत्री पदावरून काही नाराजी होते असं सांगितलं, असं काही होतं? बिलकुल असा काही विषय नाही। काही क्षणांना आपण वाट बघा, मुख्यमंत्री महोदय स्वतः आपल्याशी बोलतील। उपमुख्यमंत्री पद किंवा दुसरं काही पदासाठी ऑफर असं काही केंद्रीय मंत्री की काही क्षणाच्यासाठी आपण थांबलं पाहिजे। रवींद्र फाटक सर आहेत। सर तरी पण तुम्ही या ठिकाणी होता, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या जवळचे विश्वासू मानले, आता काय नेमका आज पत्रकार परिषदेमध्ये बोलतील? आता साहेब इथे येतील नंतर आपल्याला सगळ्यांना समज, आम्ही फक्त तुमच्यासारखे आम्ही आलेलो इथे। 2 दिवसापासून भेटत नव्हते, कोणाची भेट झाली नव्हती, थांबलेले होते? नाही भेटले, काल आम्हाला भेटले ना। काही नाराजी वगैरे असं काही नाही, काही नाराजी नाही। आपण बघता हे सर्व नेते या ठिकाणी आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारची नाराजी आमच्याकडे नाहीये आणि एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात येणार आहे। राजू वाघमारे देखील आहेत। सर काय सांगाल, नाराजी आहे असं सांगण्यात येत होतं? नाराजी नाही, आमच्या नेत्यांनी निवडणुकीच्या आधीच सांगितलेलं आहे की सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील महायुतीचे तो आम्हाला मान्य आहे, त्याच्यामुळे नाराजी वगैरे अफवा आहेत काही नाही।